स्वामी विवेकानंद यांनी एक पुस्तक लिहिलंय 4 योगांचं, की मुक्ती कशी मिळेल. त्यापैकी राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग ते सर्वात सोपा मार्ग आणि सरळ मार्ग मानतात ते म्हणजे भक्तियोगाला. जे भक्ती करू शकते ना ते ज्ञान पण करू शकत नाही, कर्म पण करू शकत नाही. प्रभू विठ्ठलाला प्रसन्न कोणी केलं तर तुकोबांच्या अश्रूंनी केलं. स्वामीजी म्हणतात की आई तोपर्यंत आपल्या कामात व्यस्त असते जोपर्यंत बाळ झोपलेलं असतं, पण ज्या वेळेस बाळ रडायला लागतं ना त्यावेळेस आईचा नाईलाज होतो आणि तिला बाळाचं ऐकावंच लागतं. हा जो व्हिडिओ आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बनवला आहे हा व्हिडिओ. यामध्ये एका विद्यार्थिनीच्या भावना आहेत. तिने भाषणामार्फत त्या मांडायचा प्रयत्न केलाय की खरंच MHT CET रिझल्ट्समुळे एका विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होतो जो विद्यार्थी आपला ग्रामीण महाराष्ट्रात राहतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जिल्हा अहिल्यानगर, त्याचबरोबर या जिल्ह्याला यामुळे सुद्धा महत्व आहे कारण इथेच सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण झालं होतं. सिंथिया फरार यावेळेस या अमेरिकन ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमेरिकन स्कॉलर होत्या तर त्यांनी त्यांना शिकायला मदत केली होती. त्यानंतर मग सावित्रीबाईंनी पूर्ण महाराष्ट्रभर स्त्री शिक्षणासाठी एक चळवळ चालवली होती. तर स्त्री शक्तीचा जागर असा हा तो जिल्हा आहे आणि त्याच जिल्ह्यातून आता मी तुम्हाला थेट त्या मुलीचं एक भाषण ऐकवीन आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे CM सरांपर्यंत, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जरूर पोहोचवा. कसं पोहोचवाल मला नाही माहिती, कमेंट करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता, याचे शॉर्ट्स बनवू शकता, पण ते जरूर करा सो दॅट या लाखो विद्यार्थ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील आणि ते नक्की यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲक्शन घेतील. जय महाराष्ट्र. नमस्कार आदरणीय व्यासपीठावरील सर्व गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले सर्व जागरूक पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी इथं कोणासाठी म्हणजे मी इथं सहानुभूती मागण्यासाठी नाही आलेली. आज मी आमच्या हक्काचे, आमच्या न्यायासाठी आलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत संबंधित प्रक्रियेवर जर काही अनियमितता, अपारदर्शकता आणि गैरव्यवहार होत असेल तर आम्ही सर्व आवाज उठवणार, आम्ही सर्व बोलणार. कारण आज आम्ही गरीब कुटुंबांमधून आमचे आई वडील काबड कष्ट करून आम्हाला पैसे पुरवतात. आम्ही इथं शिकण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या प्रयत्नांतून काही जे यश मिळेल त्याच्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच्यातच जर कोणी असं पैसे देऊन जर काही प्रकार करत असेल तर हा एक खूप मोठा फटका बसणार आहे. आज आमचे भविष्य खूप धोक्यात आहे. आज आम्ही कितीही अभ्यास केला तरी आम्हाला काहीच क्लॅरिटी नाही आहे की आज आम्ही इतकं जरी केलं तरी काय होईल का नाही. का हे लोक हे पैसे देऊन गैरप्रकार करताय. आज CETचा पेपर होण्या अगोदरपासून CETचा पेपर होऊन निकाल लागेपर्यंत आज पैसे भरून ऍडमिशन दिले जातात. मी दुसऱ्या कोणाचं एक्झाम्पल देत नाही किंवा मी इथं भाषण देण्यासाठी नाही आलेली. मी माझाच एक एक्सपिरियन्स सांगते. सरांनी नंबर शेअर केले होते त्याच्यावरती मी खूप लोकांना कॉन्टॅक्ट केलं. ते मला बोलताय म्हणजे त्याच्यातला एकही अजूनही असा माणूस मला सापडला नाही की जो बोलतोय की नाही आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं मला 10वीला 45% होते, मला 12वीला आता बोर्डला 51.17% पडलेले आहेत, CETला 63% आलेली आहे आणि माझं काही होऊ शकतं का. मी त्यांना डायरेक्टली सांगितलं. ते मला म्हणे की त्याचं काहीही आम्हाला घेणं देणं नाही. एक काम कर की आता तू तुझे डॉक्युमेंट्स आम्हाला देऊन टाक, आम्ही तुझी पर्सेंटाईल म्हणजे आता जी 3rdला लिस्ट येणार होती त्याच्यात तुझं डायरेक्ट नाव टाकून देऊ. मग मी हे बोलले की हे कसं करायचं सगळं. तर याच्यासाठी स्टार्टिंगला यांनी असं ठरवलं होतं की आम्ही 15 लाख घेऊन तुम्हाला COEP VJTI काय असेल ते देणार. पण आता 3 तारखेला 3 दिवसापूर्वी मी कॉल केला होता त्यावेळेस 3 तारखेला लिस्ट होती. ते मला म्हणे की आता रेट जरा कमी झालाय, 15 लाख 12-13 लाखचा 10 लाख घेतलाय. COEP VJTIला आता 10 लाख रुपये लागताय आणि PICTला 8 लाख रुपये लागताय. ते त्याच्यातल्या एका जणांचा मला कॉल आला होता. ते मला म्हणे की नाही आता COEPला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे, त्यातली कोणती ब्रांच पाहिजे. मी सांगितलं मला COEP पाहिजे, CS पाहिजे.
तर ते मला म्हणे की बर, मग त्याच्यासाठी त्यांची पूर्ण टीम बसलेली होती तिथं. ते एकमेकांना डिस्कस करून मला सांगताय की तुला 3 लाख रुपये ऍडव्हान्स द्यावा लागेल. मी बोलले ठीक आहे, तर याच्यासाठी काय करावं लागेल? तर ते मला म्हणे की 95,000 तू आम्हाला द्यायचे आणि राहिलेले 2 लाख आहेत ते कॉलेजला द्यायचे. आता जी मिळालेली माहिती मी त्याच्यानुसार सांगते. COEP VJTI मॅनेजमेंट कोटा नाहीये कोटा, त्याला PICT 20% जागा आहे. त्याच्यासाठी पण काही पात्रता अटी आहेत, त्याच्यानुसार ते केलं जातं. पण COEP मॅनेजमेंट कोटा नाहीये, मग हे 2 लाख आम्ही कोणाला देणार? जर तुम्ही पैसे भरून ऍडमिशन करताय तर तुम्ही जाहीर करा ना. कशाला हे एक्झाम घेता? कशाला? ज्यांच्याकडे पैसे ते द्या ना. आज मी माझ्या स्वतःच्या आईचं सांगते, माझ्या आईने मला इथपर्यंत पाठवण्यासाठी खूप कष्ट घेतलेलं आहे, रात्रीचा दिवस केलेला आहे. आज जर मी इथं उभे असेल तरी माझी आई इथं येऊ नाही शकली का? ती आता राहणार असेल. माझे बाबा डोळ्यात तेल घालून रक्ताचं पाणी करून आज गाडी चालवत असतील का? ही आज आमची भावना आहे, भाषण नाहीये हे. आणि जर आम्ही 10 लाख 12 लाख नाही देऊ शकत, आज आम्हाला जर महिन्याला 5,000 रुपये खर्च येतो आमचा, आम्हाला ते देणं मुश्किल असेल. माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले त्याच्यासाठी कित्येकदा. आणि एवढं करून जर हे करायचं असेल तर आम्ही नाही करू शकत. आम्ही आमच्या मेहनतीने, आमच्या प्रयत्नांनी आम्ही आमच्या आईबापाला मान उंचवू शकतो. आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतो. आमच्याच्याने जेवढं काही होईल त्याच्यापेक्षा आम्ही हे करू शकतो. पण ज्यावेळेस पैशांची गोष्ट येईल त्यावेळेस आम्ही काही नाही करू शकत. आम्ही काहीच नाही करू शकत जर असं होत असेल तर. आणि एवढं होऊन जर फक्त पैसे भरूनच तुम्हाला करायचं असेल, तुम्ही डायरेक्टली सांगून टाका आम्हाला 2 वर्ष घासायची काहीच गरज नाही, तुम्ही पैसे घ्या, ऍडमिशन करा, बास. कशाला आम्ही खोट्या अपेक्षेत राहायचं? कुठं चांगले मार्क्स पडतील, इथं पैसा घालवला, चांगले कॉलेजला नंबर लागल, नाही लागत आहे. आता जर 3 दिवसानंतर जर लिस्टमध्ये ते डायरेक्ट नाव ऍड करून देत असतील तर काय उपयोग? मला जर 51% असतील, 63% असेल CETला, तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. आणि जर जे 2 वर्ष करताय मुलं, मी स्वतः एक विद्यार्थी आहे, मी पण CETचं करतेय. आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय प्रॉब्लेम येतात, काही नाही. आज आम्ही किती अभ्यास केला, नाही मार्क्स आले तरी आमचं इथपर्यंत असतं की नाही, जर आपण फक्त करत राहू, उद्या जे होईल ते होईल. नक्की आपण जे देतोय त्याच्यातलं नक्कीच काही ना काही आउटपुट येईलच. पण जर असं पैसे देऊन जर काही होत असेल तर आम्हाला वाटत नाही. हे जेव्हापासून चालू झालंय की नाही CETत पैसे देत आहेत तेव्हापासून आम्हाला काहीच गॅरंटी नाही आणि क्लॅरिटी पण नाहीये. मी त्यांना एवढं पण सांगितलं की YouTubeवरती हे खूप व्हायरल होत आहे की आता पैसे भरून ऍडमिशन दिले जात आहे, त्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. ते मला म्हणे तू काहीच टेन्शन घेऊ नको, 200% गॅरंटी देतो मी तुला की काहीच होणार नाही. आम्ही काही तुला प्रूफ देतो की नाही असं काही होणार. आणि मी त्यांना सांगितलं की जर काही झालं तर ते म्हणे की काहीच नाही होत, खूप हे स्मूथ आणि क्लिअर प्रोसेस आहे. मग असं जर होत असेल तर काय करायचं? एवढंच बोललेल की निकाल नको सेटिंगचा, हवा घामाचा आणि मेहनतीचा, एक ही नारा एक ही मांग, पारदर्शी परीक्षा, साफ सुथरा इम्तिहान. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं आपण बघितलं की किती कळवळून ती पोरगी बोलत होती की तिला काय फरक पडतोय आणि तिला काय वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल. तरी पण जर कोणी CM ऑफिसमधून हा व्हिडिओ बघत असेल किंवा स्वतः सर बघत असतील तर मी सांगतो की MHT CETच्या निकालांमध्ये का प्रॉब्लेम आहे. की सर, आपण जर तुम्ही बघितलं की 2023 नंतर पहिले जे काही विद्यार्थी आहेत, पहिल्या ज्या 200, 300, 400 रँक आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तफावत दिसून येते. या विद्यार्थ्यांनी फक्त CET मध्ये परफॉर्मन्स दिलाय, बाकी कुठेही परफॉर्मन्स दिलेला नाही. आणि यामध्ये जर आपण बघितलं की 2022ला जर आपण 10वीचे मार्क्स कंपेअर केले, 10वीचे मार्क्स जर कंपेअर केले तर 2022ला 85 पेक्षा कमी असणारे विद्यार्थी 2 अशी संख्या होती. ती वाढत 2024ला 30 झाली, 25 झाली आणि 2026ला 48 झाली. म्हणजे अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे ज्यांचं 10वी कच्चं आहे. 10वी ज्यांचं कच्चं आहे, मोर ऑर लेस त्यांचं 12वी पण कच्चं असतं. आणि ज्यांचं चांगलं आहे, मोर ऑर लेस त्यांचं 12वी सुद्धा चांगलं असतं. हा ट्रेंड आपल्याला आधी दिसून येईल की बघा 2022ला 10वीला कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 होती, मग 1 आहे, मग 1 आहे. म्हणजे टॉपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 10वीला चांगले मार्क्स आहे, कारण कमी मार्क्स असणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना आता बघा 4 विद्यार्थी, 3 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 4 विद्यार्थी, म्हणजे त्यांची संख्या वाढत चालली आहे ज्यांना 10वीला कमी गुण आहे. यालाच पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. पण सर 2026, 25 आणि 24ला जर आपण बघाल तर वरच्या विद्यार्थ्यांना
कमी गुण आहेत, म्हणजे वरती असे विद्यार्थी आहेत ज्यांना 10वीला कमी मार्क्स आहेत आणि खाली असे विद्यार्थी आहेत ज्यांना 10वीला चांगले मार्क्स आहेत. हे सेम पॅटर्न सर HSC PCM म्हणजे 12वीला सुद्धा आढळून येतं. 12वीला जर आपण बघितलं की PCM मध्ये 75 पेक्षा कमी किती जणांना आहे, जर आपण हा क्रायटेरिया पकडला तर 2022ला एका विद्यार्थ्याला फक्त 75च्या खाली होते. 100 ते 200ला 3 विद्यार्थी, मग 4, मग 6, मग 5. खाली जाताना साधारण हा आकडा वाढतोय. म्हणजे खाली गेल्यावर आपण साधारण म्हणू शकतो की यांचं 12वी खराब होतं. आता जर आपण इथे बघितलं तर इथे 50 विद्यार्थी, इथे एक विद्यार्थी होता, इथे 50 विद्यार्थी असे ज्यांना 12वीला मार्क्स कमी आहे. मी समजू शकतो सर, आपल्याला असं वाटत असेल की 12वीचा पेपर अवघड आला म्हणून यांची संख्या वाढली, ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांची संख्या वाढली. परंतु सर जर आपण बघायला गेलं तर आपण जर खाली गेलो तर या विद्यार्थ्यांची संख्या वाढती आहे, या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, कमी होते सॉरी. सो मला असं म्हणायचं आहे की खाली गेल्यानंतर कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतीये आणि वरती गेल्यानंतर वाढतीये. म्हणजे वरच्या विद्यार्थ्यांचं 12वी सुद्धा चांगलं नाही आणि 10वी सुद्धा चांगलं नाही. जर आपण अजून खाली बघायला गेलो तर फार्मसीमध्ये जर 2026चा अनालिसिस केला तर आपल्याला हे दिसेल की माननीय CET सेलचे जे अध्यक्ष आहेत ते हे म्हणतात की काही कोरिलेशन बसत नाही. असं नाही आहे सर. मी जसं सांगितलं प्रिव्हियस इयर 2022ला कोरिलेशन आहे, 2021ला आहे, आपण काढून बघितलं तर 2020ला पण आहे, 2023ला पण काही प्रमाणात आहे, पण 24, 25, 26चा रिझल्ट खूपच वाईट पद्धतीने कॉम्प्रोमाइज झालाय सर. एवढंच नाही तर MBA CETला सुद्धा हाच पॅटर्न आहे. जर आपण बघितलं फार्मसीचा रिझल्ट जर बघितलं तर फार्मसीमध्ये PCBला 75 पेक्षा कमी मार्क्स असणारे किती विद्यार्थी आहेत पहिल्या 100 मध्ये, तर 21 विद्यार्थी, मग 25, मग 26. खाली गेलं तर आपण हा आकडा आपल्याला वाढताना दिसेल. म्हणजे खाली गेल्यानंतर विद्यार्थ्यांचं 12वी खराब होतंय कारण कमी मार्क्स असणाऱ्यांची संख्या वाढते. म्हणून हे अगदी बरोबर आहे की ज्यांचं CET खराब आहे ऑन अन ॲव्हरेज त्याचं 12वी खराब आहे सर. आणि हे फार्मसीला काम करतं पण सर CETला काम करत नाही. जे PCMचं CET त्याला काम करत नाही, MBAला सुद्धा काम करत नाही. जे महाराष्ट्रातले टॉपचे कॉलेज आहेत, राजश्री शाहू महाविद्यालय, त्यांचा पण त्यांचे जे डायरेक्टर आहे CETचे त्यांचा पण इंटरव्ह्यू जर आपण बघितला तर ते पण सांगतायत की मागच्या 2-3 वर्षामध्ये पहिल्या 100 मध्ये शाहू कॉलेज सारखे विद्यार्थी, शाहू कॉलेजचे विद्यार्थीच येत नाही. मी स्वतः 2014-2018चा पास आउट आहे सर फ्रॉम COEP इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच. मला माहिती आहे की माझ्या कॉलेजमध्ये शाहू कॉलेजची संख्या खूप जास्त होती, कारण तिथे तसा अभ्यासक्रम करून घेतला जातो, तिथे तसं डिसिप्लिन असतं, तिथे चांगले विद्यार्थी येतात सर. आणि सर मी तुम्हाला हे सांगतो की हा जो रिझल्ट आपण लावलेला आहे, हा जो रिझल्ट लागलाय ना, यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचं मोठं नुकसान होणार आहे. कारण ग्रामीण भागातलेच विद्यार्थी जास्त CETला प्रिफरन्स देतात. शहरात जे असतात त्यांच्याकडे JEEचं ऑप्शन आहे सर, IITचं ऑप्शन आहे, मेन्सचं ऑप्शन आहे, BITचं ऑप्शन आहे, VITचं ऑप्शन आहे. तर महोदय माझी हात जोडून विनंती आहे, सर्व शिक्षकांची आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित यामध्ये लक्ष घालावं आणि जे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी जे इंजिनिअरिंगचं ज्यांचं स्वप्न आहे त्या स्वप्नांना आपण न्याय द्यावा आणि एक क्लिअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा आम्हाला पाहिजे. या वर्षीची जी कॅप प्रोसेस आहे महोदय आपण ही त्वरित थांबवावी आणि एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन यामध्ये एक टीम बसवून एक 15-20 दिवसात ज्या लोकांनी फ्रॉड केले त्यांना बाहेर काढा, त्यांच्यावर कारवाई करा आणि बाकी विद्यार्थ्यांची लिस्ट वरती सरकवा. म्हणजे जे विद्यार्थी खरंच ज्यांनी मेहनत करून COEP VJTI सारखे कॉलेज आधीच मिळवलेले आहे, त्यांचे मार्क्स पण तसे आलेत, पण या रिझल्टमध्ये काहीतरी गडबड असल्यामुळे त्यांना ते मिळणार नाही, असा अन्याय प्लीज होऊ देऊ नका. एवढी माझी नम्र विनंती. मी बोलण्यात किंवा त्या विद्यार्थिनीच्या बोलण्यात जर काय आमचं चुकलं असेल तर मी माफी मागतो, पण हा जो मुद्दा आहे आपण याला न्याय द्यावा अशी ही इच्छा. जय महाराष्ट्र.